यावदेव अनत्थाय न्यात्तम बालस्य जायती हन्ति बालस्य सुक्कंसम मुद्धमस्स दिपातयम. म्हणजे बघा, मूर्ख माणसाचं कौशल्य ते त्याच्या भल्यासाठी नाही तर त्याच्या नाशासाठीच जन्माला येतं. ते त्याचं पुण्य तर नष्ट करतंच, पण त्याचं शहाणपणही संपून टाकतं. आणि शेवटची ओळ तर अक्षरशः अंगावर काटा आणते. जणू काही ते त्याचं डोकंच उडवतंय. किती भयानक कल्पना आहे ही, नाही का? आता या श्लोकाची खरी ताकद समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला थोडं खोलवर जावं लागेल. थेट पाली भाषेतील शब्दांच्या मुळाशी. यात दोन असे शब्द आहेत जे या श्लोकाला फक्त अर्थच नाही तर एक वेगळीच खोली देतात. चला, ते शब्द नेमके काय आहेत ते बघूया. तर पहिला शब्द आहे सुक्कंस. हा शब्द कसा बनलाय बघा. सुक्क म्हणजे पांढरं किंवा चांगलं आणि अंस म्हणजे भाग. याचा सरळ अर्थ होतो आपल्यातला चांगला अंश. हे फक्त पुण्यकर्म नाही, तर आपल्या आतला तो मूळ शुद्ध भाग आहे, आपली नैसर्गिक चांगली वृत्ती. आणि हा श्लोक सांगतो की चुकीच्या दिशेनं वापरलेलं कौशल्य आपल्या याच मूळ चांगुलपणावर हल्ला करतं, त्याला भ्रष्ट करून टाकतं. आणि दुसरा तितकाच महत्वाचा शब्द म्हणजे मुद्धम. याचा सरळ अर्थ होतो मस्तक किंवा शिखर. आणि इथेच या शब्दाची कमाल आहे. एकीकडे ते मस्तक छाटण्याचं एक भयानक चित्र उभं करतं, पण दुसऱ्या आणि अधिक महत्वाच्या पातळीवर ते आपल्या सर्वोच्च शक्तीच्या म्हणजे आपल्या ज्ञान आणि शहाणपणाच्या विनाशाचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा कौशल्य शहाणपणाशिवाय वापरलं जातं तेव्हा ते आपल्या विचार करण्याच्या क्षमतेचाच गळा घोटतं.